नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सूर्यवंशी अशोक के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव अंतर्गत या ई वर्गामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। इयत्ता 12वी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 5 आज आपण अभ्यासणार आहोत। भाग क्रमांक 5 मध्ये व्याकरण व लेखन या घटकातील व्याकरण हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत। त्यामध्ये पहिला जो काही घटक आहे व्याकरणात, वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर हा घटक आपणाला अभ्यासासाठी देण्यात आलेला आहे। त्यापैकी आपण सुरुवातीला वाक्य प्रकार हा घटक आज अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, वाक्य म्हणजे काय? तर वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दाच्या संघटनेला वाक्य म्हणतात। म्हणजे अर्थपूर्ण शब्दांची जी मांडणी केलेली असते किंवा संघटन असतं किंवा समूह असतो त्याला वाक्य असं म्हणतात। थोडक्यात अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य असं म्हणतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बोलताना लिहिताना अनेक प्रकारची वाक्य वापरतो। एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यातून आपल्याला सांगता येतो। आपण उदाहरण बघू म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल। उदाहरणार्थ, काल खूप पाऊस पडला। हे वाक्य अनेक प्रकारे आपल्याला सांगता येईल किंवा येते। बघा, पहिलं वाक्य, काल फार पाऊस पडला। हे विधानार्थी वाक्य आहे। दुसरा क्रमांक, काल काही कमी पाऊस पडला नाही। हे विधानार्थी वाक्य आहे। बघा, पहिल्या वाक्यामधला आशय तो दुसऱ्या वाक्यामध्ये या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो। फक्त वाक्य रचना बदललेली आहे, शब्दाचा वाक्याचा अर्थ बदललेला आपल्याला दिसून येत नाही। हे नकारार्थी विधानार्थी वाक्य या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। तिसरं वाक्य बघा, काल काय कमी पाऊस पडला का? प्रश्नचिन्ह, म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे। चौथं वाक्य, काल कमी तर पाऊस पडला नाही ना? पुन्हा प्रश्नार्थी वाक्य। पाचवं वाक्य, किती अफाट पाऊस पडला काल? उद्गारार्थी वाक्य। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या मनातील आशय वेगवेगळ्या वाक्यातून किंवा वाक्य प्रकारातून या ठिकाणी आपण व्यक्त करू शकतो। बघा, एकच वाक्य आहे, ते एकच वाक्य आपण विधानार्थी, नकारार्थी विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी अशा स्वरूपामध्ये आपण त्या वाक्याचा आशय तसाच ठेवून आपण त्या वाक्याचे अनेक प्रकारे एकाच वाक्य आपण उच्चारू शकतो। यानंतर वाक्याचे प्रकार। वाक्याचे प्रकार हे दोन प्रकारे पडले जातात। तर बघा, पहिला आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे प्रकार पडतात। म्हणजे वाक्यातील आशय आणि भावार्थ यावरून वाक्याचे प्रकार पडतात। पुढचा क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार या ठिकाणी पडतात।
मग अशा प्रकारे वाक्याचे दोन प्रकार आहेत. एक आशयावरून आणि भावार्थावरून वाक्य, आणि क्रियापदाच्या रूपावरून वाक्य. वाक्याचा पहिला प्रकार वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे प्रकार. पहिला क्रमांक विधानार्थी वाक्य. दुसरा क्रमांक प्रश्नार्थी वाक्य. तिसरा क्रमांक उद्गारार्थी वाक्य. अशा प्रकारे हे तीन वाक्याचे जे काही प्रकार आहे हे वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून पडतात. वरील जी काही वाक्य आहे, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य, या तिन्ही प्रकारचे वाक्यामध्ये होकारार्थी किंवा नकारार्थी वाक्य ही असू शकतात. म्हणजे वरीलपैकी विधानार्थी वाक्य असेल ते होकारार्थी असू शकतं, नकारार्थी असू शकतं. दुसरं प्रश्नार्थी वाक्य, हे प्रश्न होकारार्थी असू शकतो आणि प्रश्न नकारार्थी असू शकतो. तिसरं उद्गारार्थी वाक्य, हे उद्गारार्थी वाक्य होकारार्थी असू शकतं किंवा नकारार्थी ते असू शकतात. पहिला प्रकार विधानार्थी वाक्य. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, विधानार्थी वाक्यामध्ये केवळ आणि केवळ विधानच केलेलं असतं. अशा वाक्य प्रकाराला विधानार्थी वाक्य असं म्हणतात. आपण त्याची उदाहरणं बघू म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल. पहिलं उदाहरण, सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. विधानार्थी वाक्य. दुसरा क्रमांक, विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही. विधानार्थी वाक्य. तिसरं वाक्य, माझे वडील आज परगावी गेले. बघा अशा प्रकारे हे विधानार्थी वाक्य आहे. या विधानार्थी वाक्यामध्ये होकारार्थी वाक्य आणि नकारार्थी वाक्य ही असू शकतं. हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढचा दुसरा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. बघा अत्यंत सोपा असा हा प्रकार आहे. बघा वाक्याच्या शेवटी जर प्रश्नचिन्ह दिलेलं असेल किंवा प्रश्नचिन्ह, त्याला इंग्रजीमध्ये आपण क्वेश्चन मार्क असं म्हणतो. मग ज्या वाक्याच्या शेवटी हे प्रश्नचिन्ह दिलेलं असेल ते वाक्य या ठिकाणी आपण प्रश्नार्थक वाक्य किंवा प्रश्नार्थी वाक्य असं आपण त्याला म्हणायचं. तरी पण आपण त्याची संज्ञा बघू. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. म्हणजे बघा ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला आपण प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतो. आणि त्या वाक्यामध्ये शेवटी प्रश्नचिन्ह हे देणं गरजेचं असतं आणि प्रश्नचिन्ह हे आवश्यक असतं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. आपण उदाहरण बघू म्हणजे तुमच्या अधिक लक्षात येईल. पहिलं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो, तू बाहेर केव्हा जाणार आहेस. प्रश्नार्थी वाक्य. दुसरं उदाहरण, तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही. प्रश्नार्थी वाक्य. तिसरं उदाहरण, तुझी शाळा कुठे आहे. प्रश्नार्थी वाक्य. मग प्रश्नार्थी वाक्य सुद्धा विद्यार्थी मित्रांनो होकारार्थी असू शकतो प्रश्न आणि नकारार्थी सुद्धा प्रश्न असू शकतो. हेही आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि आता आशयावरून आणि भावार्थावरून वाक्य प्रकारचा शेवटचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. हे सुद्धा अत्यंत सोपं आहे ओळखण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो. हा वाक्य प्रकार
शेवटी बघा या वाक्यामध्ये उद्गारार्थी चिन्ह दिलेलं असतं. त्याला इंग्रजीमध्ये आपण एक्सक्लामेटरी मार्क असं म्हणतो. मग हे उद्गार चिन्ह ज्या वाक्याच्या शेवटी दिलेलं असतं त्या वाक्याला या ठिकाणी आपण काय म्हणायचंय? उद्गारार्थी वाक्य असं आपण त्याला म्हणायचं आहे. तर बघा तिसरा प्रकार उद्गारार्थी वाक्य. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केला जातो किंवा असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मनातील जे उत्कट भाव आहे ते उत्कट भाव उत्कटपणे व्यक्त केले जातात ज्या वाक्यामध्ये त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, पहिलं उदाहरण, किती छान आहे हे फूल, उद्गारार्थी वाक्य. दुसरं वाक्य, अबब केवढी प्रचंड आग ही, उद्गारार्थी वाक्य. तिसरं उदाहरण, किती सुंदर आहे हे फूल, उद्गारार्थी वाक्य. बघा या वाक्यांमध्ये आपले उद्गार, आपल्या मनातील भाव हे उत्कटपणे व्यक्त झालेले आहे, म्हणून अशा प्रकारची वाक्य ही उद्गारार्थी वाक्य या प्रकारामध्ये येतात.